आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी येथे नगराध्यक्षांसह युतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असे वातावरण असल्याचे मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे। रत्नागिरी नगरपालिकेच्या सत्तेमध्ये येऊ आणि नगराध्यक्ष फार मोठ्या मताधिक्याने जिंकेल असे 2-3 दिवसातलं वातावरण। निलेश आखाडेंशी मी चर्चा करणार आहे। निलेश आखाडेंशी पटवर्धन साहेब देखील चर्चा करतायत, भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी देखील चर्चा करतायत। त्याच्यामध्ये देखील आम्हाला यश येईल, परंतु जे यश आलंय ते आपल्याला कळवावं यासाठी पत्रकार परिषद आहे। सर, अजून असं कुठला वॉर्ड वाटतो की तिथे अपक्ष किंवा कोणी मागे घ्यावं? असं सांगून मागे घेण्यापेक्षा अचानक मागे घेण्यामध्ये जी मजा आहे सांगून घेण्यामध्ये नाही ना। फक्त नाही, याच्यामध्ये फक्त प्रेस कॉन्फरन्स मी वैयक्तिक का घेतली तर चर्चा सुरू होते ताबडतोब की फॉर्म मागे का गेला, फॉर्म कशासाठी गेला। तर मला असं वाटतं की रुमडे मॅडम आहे, इथे विभव आहे, आमचे सोप्या आहे, त्यांना असं काही वेगळ्या गोष्टी करून फॉर्म मागे घ्यायची गरज नाही। त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचा राजकारणाचा आवाक आहे, त्याच्यामुळे त्यांनी मान सन्मानानंच या उमेदवारा मागे घेतलेल्या आहे आणि आम्हाला सगळ्यांना मान दिलेला आहे। याचं कारण रत्नागिरी शहरातल्या लोकांचा युतीवर असलेला विश्वास, दुसरं काय कारण असतं? कारण ज्या पद्धतीनं समोरचे वातावरण तयार करतायत, समोरचे ज्या पद्धतीने टीका करतायत, त्याचा फायदा आम्हाला होतो। की आपल्याला आठवत असेल, मी अनेक वेळा माझ्या प्रतिस्पर्ध्यांना सांगितलेलं आहे की जेवढी उदय सामंतवर येऊन तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये टीका कराल तर मला विरोध कराल, तेवढा माझ्या मतदारसंघातला मतदार मला आशीर्वाद देण्यासाठी पेटून उठतो, त्याचं हे प्रतीक आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेला 5 तर भाजपला 2 ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली असल्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले। जिल्ह्यामध्ये राजापूर पासून जर सुरू केलं तर राजापुराचा नगराध्यक्ष आज शिवसेना पक्षाचा आम्ही लढतोय युती म्हणून, लांजामध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतोय, रत्नागिरीमध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतोय, चिपळूणमध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतोय आणि खेडमध्ये शिवसेना म्हणून आम्ही लढतोय महायुती म्हणून। देवरुखमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष लढतोय आणि गुहागरमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लढतोय। 7 पैकी 5 ठिकाणी शिवसेना आणि 2 ठिकाणी भाजप अशी युती आमची झालेली आहे। चिपळूणमध्ये मला सध्या अजून कळत नाही की नक्की काय झालेलं आहे, ते 3 नंतर कळेल की नक्की चिपळूणची वस्तुस्थिती काय आहे। पण नक्की भाजपा आणि शिवसेना यांच्यातला जो संवाद आहे, यांच्यातला जो एकत्रपणा आहे तो अतिशय चांगला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीतल्या काही शंका ज्या आहेत त्या 3 वाजेपर्यंत पूर्ण होती आणि तिथे देखील महायुती होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्याची युती करण्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जबाबदार याचा आरोप निलेश राणेंनी। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडेल असे काम कोणीच करू नये असे आता ठरले असल्याचं पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले। कधी गेला भाषणात? भाषण पूर्ण ऐकलं, भाषणात असा कुठेही उल्लेख त्यांनी रवींद्र चव्हाणांचा केलेला नाही। मुद्दा असा राहतो की महायुतीतल्या किंवा युतीतल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी, माझ्या सकट सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या वरच्या सरकारमध्ये कुठं मिठाचा खडा पडू नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे। सिंधुदुर्गचे राजकारणाचे जे काही संकेत आहेत हे वेगळे आहेत आणि रत्नागिरीमध्ये पूर्ण युती झालेली आहे। ज्यावेळी मी खारेपाटण क्रॉस करून सिंधुदुर्गामध्ये जाईल तर मला मालवणचा स्वबळावरचाच प्रचार करायचा आहे, मला सावंतवाडीमध्ये स्वबळाचाच प्रचार करायचा आहे, वेंगुर्ल्यामध्ये स्वबळाचाच प्रचार करायचा आहे, महाडमध्ये मला स्वबळाचाच प्रचार करायचा आहे। पण मला महेंद्र थोरवेंकडे गेल्यानंतर तिथं युतीचा प्रचार करायचा आहे, अलिबागला गेल्यानंतर युतीचा प्रचार करायचा आहे। त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर घेतलेले हे निर्णय आहे आणि मला आनंद वाटतो की आम्ही सगळे युतीचे कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करतो। शेखर निकम हे देखील आमचे सहकारी आहेत, त्यांनी आंधळा विश्वास कोणावर टाकलाय मला माहित नाही, मी त्यांच्याशी चर्चा करेन
पण जरी आम्ही समोरासमोर कदाचित उभे राहिलो तरी शेखर निकम तिथले आमदार आहेत, त्यांचा मान सन्मान नक्की आम्ही ठेवणार आहोत. कुठेही ज्या पद्धतीने इथं विरोधक टीका टिप्पणी करून स्वतःची मतं मिळवण्याचा प्रयत्न करतायत तसा प्रकार काही चुकून होणार. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.